नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण बघणार आहोत भाग 47। आता सकाळ झाली होती, पण अजूनही ते दोघे तसेच झोपले होते। एकमेकांना खुशीत घेऊन रात्री मध्ये मध्ये ते कूस बदलायचे। कधी ती त्याच्याकडे पाठ करायची आणि तो तिला मागून मिठी मारायचा, तर कधी तो कूस बदलून तिच्याकडे पाठ करायचा आणि ती त्याला मागून मिठी मारायची। आणि सकाळ झाली की एकमेकांकडे तोंड करूनच झोपलेली दिसायचे। पक्के लव बर्ड्स होते ते दोघेही। आणि आता त्या दोघात एक नवीन चिमुकला पाहुणा येणार होता। खरं तर पाहुणा नव्हताच, तो त्या घराचा हक्काचा वारसदार असणार होता। खूप वाट पाहायला लावली होती त्यानं रमण आणि सोनालीला, आणि आता त्यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं, आई बाबा होण्याचं। आता रमण झोपेतही तिची खूप काळजी घेणार होता आणि जागेपणी तर विचारूच नका। आणि त्याला तिच्या आधी जाग आली। त्याने तिच्याकडे डोळे चोळत पाहिलं। आज तिचं रूप काही वेगळंच दिसत होतं। खूप समाधानी शांत वाटत होती ती। तशी नेहमी अशीच असायची ती, पण रात्री त्याला ही आनंदाची बातमी दिल्यापासून बिनधास्त वाटत होती ती। याआधी तिला काहीतरी हवंय, सगळं असूनही सोन्यासारखा राजा राणीचा संसार, जीवापाड जपणारा, तिला काटाही न ऋतू देणारा प्रेमळ नवरा, अगदी बघणाऱ्या प्रत्येकाला तिचा हेवा वाटावा, असं सुख तिच्या पायाशी लोळण घेत होतं। पण तरीही ती अपूर्ण होती, रिकामी होती, अतृप्त होती। पण आज मात्र ती परिपूर्ण झाल्यासारखी वाटत होती। एक अमूल्य खजिना तिला सापडला होता। तिला आता रिकाम वाटत नव्हतं, कोणीतरी सतत तिच्यासोबत असणार होतं। रमण घरी नसला तरी तिला ते घर खायला उठणार नव्हतं, कारण त्याचीच एक निशाणी, त्याचाच अंश त्यानं तिच्याजवळ ठेवला होता। तो आता कायम तिच्या सोबत असणार होता। आणि त्याला रात्री ती तुम्ही पण गरोदर आहात, प्या दूध, असं लाडात म्हणाली ते आठवलं आणि तो गालात हसत म्हणाला, खुळी कुठली, खरंच ही पण अजून लहानच आहे, कधी मोठी होणार काय माहिती। आणि त्याने तिच्या कपाळावर किस केला आणि उठायला लागला तशी तिनं त्याला अजूनच घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, अहो रमणराव, झोपू द्या ना अजून थोडा वेळ, तुमच्या खुशीत काय घाई आहे। म्हणजे तीही जागी होती। मग तो म्हणाला, बरं झोप, आणि त्यानं तिला मिठीत घेतली। झोप पूर्ण झालीच होती दोघांची, पण आज तिचा मूड असाच होता, आळशी। मग थोडा वेळ झाल्यावर तो म्हणाला, सोनू, आज आपण डॉक्टरकडे जाऊया का? आज नाही वाटत फॅक्टरीत जायचं तुम्हाला? आज नाहीत का काम? आणि तो हसत म्हणाला, आता घरच्या फॅक्टरीत प्रोडक्शन सुरू झालंय ना, मग तिच्याकडे आता जास्त लक्ष देणार आहे मी। हो का? पण प्रोडक्ट मिळायला अजून खूप वेळ आहे, असं म्हटलं ती हसत म्हणाली, असू दे, पण ते प्रोडक्ट कसं छान गुटगुटीत, गोबऱ्या गालाचं, टपोऱ्या काळ्या डोळ्याचं, सुदृढ व्हावं म्हणून नको का काळजी घ्यायला? आणि तिच्याकडे तोंड करत म्हणाला, ए सोनू, तुला काय वाटतं, मुलगा होईल की मुलगी? आणि ती म्हणाली, काय होईल यापेक्षा मला काय पाहिजे हे विचारा ना, काय पाहिजे तुला? आणि ती म्हणाली, मला ना मुलगाच पाहिजे, अगदी तुमच्यासारखा, सेम टू सेम, तेच नाक, तेच खट्याळ डोळे, गोड गोड हसरा, लाल गुलाबी ओठ, अगदी इंचभर सुद्धा कमी जास्त फरक मला चालणार नाही, समजलं? आता ती त्यालाच असा दम देत होती, अगं मला दम देऊन काय उपयोग, मी घडवणार आहे का त्याला? असंच बोलतेस, जणू हातानेच करणार मी तयार त्याला। मग फॅक्टरी तुमची आहे ना, जे तुम्ही बनवाल, जसं बनवाल तेच प्रोडक्ट तयार होईल ना? आणि तो खूप हसायला लागला। पुन्हा तिनं भोळा विचार केला होता, हे असं नसतं हे तर तिलाही माहीत होतं, पण मनात जे येईल ते बोलून रिकामी व्हायची। आणि तो मनात म्हणाला, खरंच खुळी आहे माझी सोनू राणी। मग ती म्हणाली, आणि तुम्ही सांगा, तुम्हाला काय हवंय, मुलगा की मुलगी? आणि त्याने विचार करून 2 बोटे तिच्या समोर धरली आणि म्हणाला, हा एक निवड, यातलं बोट। आणि तिनं एक बोट निवडलं। मग म्हणाली, सांगा काय निवडलं मी? आणि तो म्हणाला, मुलगाच होणार बघ आपल्याला, पण हे तर मीच निवडलं, तुम्हाला काय हवंय ते तुम्ही सांगा ना?
आणि तो म्हणाला, मलाही मुलगाच हवा आहे. आणि तिला थोडंसं त्याचं आश्चर्य वाटलं, कारण पुरुषांना नेहमी मुलगीच हवी असते आणि स्त्रियांना मुलगा. आजपर्यंत तरी तिनं असंच पाहिलं आणि ऐकलं होतं आणि तिलाही तेच वाटत होतं. पण आमची सॉरी नेमकी काही ना काही हटके वागत असते. आणि ती त्याला म्हणाली, का मुलगी नको का तुम्हाला? तिला वाटलं होतं की तोही म्हणेल की सोनू, मला ना तुझ्यासारखी गोरी देखणी गुबगुबीत गालाचीच मुलगी हवी. आणि त्या निमित्ताने सोनालीला स्वतःची स्तुतीही ऐकायची होती. पण रमणरावना तिचा विरस केला आणि ती म्हणाली, का नको तुम्हाला मुलगी? कारण जे तुला हवंय तेच मलाही चालेल. तुझी इच्छा तीच माझी इच्छा आणि मला तुझे एकटीचेच भरपूर लाड करायचे आहेत. मुलगी झाली तर मी तिचेच लाड करत बसेन आणि मी करेनच ना मुलाचे लाड. मग तुमचे लाड नाहीत का कमी होणार? अजिबात नाही. कसं काय? आणि तो म्हणाला, असं होऊच शकत नाही. तू माझ्या आधी दुसऱ्या कोणाचा लाड करूच शकत नाहीस. मला त्याची खात्री आहे. कारण सर्वात आधी तू माझाच विचार करणार हे मी लिहून देतो वाटल्यास. आणि ती हसली, कारण हेच खरं होतं. तिला त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कोणीच वाटत नाही, अगदी कोणीच. मग तिची जन्मदाती आईसुद्धा नाही. याचे अनुभव बऱ्याच वेळा आले होते त्याला. आणि मग तो म्हणाला, ठरलं तर मग आपल्या घरी ज्युनियर रमणरावच येणार बरं का? हो, आणि तेही अगदी तुमच्यासारखेच मस्तीखोर आणि चावट आगाऊ. आणि 2-2 रमणराव सांभाळणं तुला जमेल ना? न जमायला काय झालं, जमणारच मला. 2 काय 3 पण सांभाळेल. ती फार उत्साहात बोलत होती. हो का? म्हणजे दुसऱ्या बाळाची तयारी पण लगेच करायची. चला चला, लागा कामाला. असं म्हणून रमणने तिला जवळ ओढून घेतली. अहो, आधी हे छोटे रमणराव तर येऊ द्या, मग दुसऱ्याची तयारी करूया. तुझी जर खूपच इच्छा असेल तर एका दगडात 2 पक्षीही मारता येतील. म्हणजे ती काही न कळून म्हणाली, म्हणजे जुळं. 2 जुळी मुलंच झाली तर एकाच वेळी, म्हणजे मग सांभाळ 3-3 रमणराव. आणि ती हसायला लागली आणि म्हणाली, तुमच्यासारखे गोडगोड रमणराव कितीही असू द्या, मला आवडतील ते. आणि तोही हसायला लागला. अगं पण सोनू, तू ही बातमी तुझ्या आई-बाबांना काल सांगितली की नाही? नाही. काय खरंच नाही सांगितलीस का गं? अगं किती खुश झाले असते ते. आणि काल भेटही झाली होती ना. पण मला ती बातमी सर्वात आधी तुम्हाला सांगायची होती. मग आईला, प्रीतीला सांगेन म्हटलं होतं. पण सकाळी मला तुम्ही बोलूच दिली नाही आणि रात्री घरी आल्यावर ती मी तुम्हाला सांगितली ना. मग कधी सांगणार? अरे बापरे, असं होतं का? तुझ्या आईपेक्षा मी जवळचा आहे का गं तुला? असं का विचारताय? तिने आश्चर्याने विचारले. जवळचा आहे का म्हणजे? आहातच. असं म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली. आणि तो म्हणाला, आजच फोन करून सांग त्यांना की त्या आजी होणार आहेत. नाहीतर त्या त्यांच्या जावयाला बिनकामाचा समजतील. म्हणतील की रमण काही कामाचा नाही, गप्प बसावं. असं कोणी म्हणत असतं का? मग नेहमी नाही का पाळणा कधी हलणार, पाळणा कधी हलणार म्हणून सारख्या विचारायच्या. आता सांग त्यांना की हलवला आम्ही पाळणा. हो सांगेन की. का असं करूया, डॉक्टरकडून सरळ तिकडंच जाऊया. नाही नको, फोनवर सांगते ना. का ग, आईशी भेटायचं नाही का? आता कालच भेटली ना, रोज रोज काय भेटायचं? आणि तो नुसता गालात हसला, कारण तिला माहेरी जायची जास्त हौस नव्हती. ती तिचं घर आणि तिचे रमणराव यातच ती खूप रमली होती. आणि पुन्हा त्याला आईची आठवण आली. आज मुली उठसूट निमित्त काढून माहेरी जात असतात, पण आपली ही जगा वेगळी. गुणी सून पाहून ती नक्कीच सुखावली असती. मग तो म्हणाला, पण सोनू, मला एक सांग, तुझ्या इतकं का पोटात दुखलं ग? जसं दरवेळी पिरियड्स येताना दुखतं तसं. मला तर काहीच कळलं नाही. किती सुकली होतीस तू परवा आणि अशी ही गुड न्यूज मिळाली. मला तर वाटत होतं की TV सिरियलसारखं तुला चक्कर येईल किंवा उलट्या होतील, नाहीतर फोडणी देताना मळमळ होईल. पण असं काहीच नाही झालं ग.
आणि ती हसली आणि म्हणाली, अहो तुम्ही विसरलात का? काय ग? हेच की, हे पोटातलं पिल्लू कुणाचं आहे? रमणरावांचं. कळलं? मग तेही असंच हटकेच एंट्री घेणार ना, बाबांसारखी. आणि रमणराव खूप हसायला लागले आणि म्हणाला, हो ग, ते खरंच आहे, पण मी आपला तू केव्हा उलट्या करतेस याचीच वाट पाहत होतो. खरंच पिल्लू आगाऊ दिसतोय. बाप से बेटा सवाई म्हणतात ना तसं. आणि ती हसत म्हणाली. ज्युनियर रमणरावांनी सिनियर रमणरावांचा अंदाज पार चुकवला. तेही आताच, मग बाहेर आल्यावर काय होईल विचार करा. आणि तोही हसायला लागला. मग सोनाली म्हणाली, मला तर वाटतं की तो तुमच्यापेक्षा खूप हुशार असणार आणि जास्त चलाक आणि संभाषण चतुरसुद्धा. तुमचे सगळे रेकॉर्ड तो मोडणार बहुतेक. आणि रमण म्हणाला, मोडू दे ग, सगळे रेकॉर्ड्स मोडू दे, पण एक रेकॉर्ड्स मात्र कायम माझ्याच नावावर राहणार. कोणतं? तिने आश्चर्याने विचारले. आणि तो म्हणाला, हेच की, रोमॅन्स करण्याचं रेकॉर्ड. त्याच्या बापासारखा रोमॅन्स त्याला जमणार नाही. दाखवू तुला, दाखवू, असं म्हणत त्यानं तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली. आणि सोनाली अहो नको ना, अहो बास ना म्हणत खूप खूप हसत होती. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.